श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्ही पाहू शकता आपण चाललो आहोत आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये, जे की आपल्या काशीनगरमध्ये केंद्र आहे. आम्ही कुठेही जाताना प्रथमतः इथे दर्शनामध्ये येतो व जसा मला वेळ भेटेल समर्थाला घेऊन यायला तसं आम्ही दरबारामध्ये येतेच. समर्थाच्या पप्पांना सुट्टी असेल संडेला तर आम्ही संडेला गाडीवर नेतो, पण अदर टाईम आम्हाला वडापने यावं लागतं. आणि समर्थाने मी येतोच, फक्त की काही दिवशी सेवा असतात त्या दिवशी मला पूर्ण वेळ नाही देता येत, कारण समर्थ तेवढा वेळ शांत अजिबात बसत नाही, त्यामुळे मला पूर्ण वेळ देता येत नाही. मग जसं मला जमेल तसं मी समर्थाला घेऊन आरतीसाठी येतच असते. आणि इथं आल्यानंतर एवढं छान वाटतं, म्हणजे माझ्या समर्थलाच म्हणजे माझ्या मुलालाच एवढं छान वाटतं की तो मंदिरातून बाहेर निघायला हालतच नाही आहे मेन म्हणजे. खूप छान, म्हणजे आपण जे करल तेच तो करतो, कारण की आज जे काही आयुष्यामध्ये आमच्या आहे ते सगळं आमच्या स्वामींमुळेच आहे. जो माझा हा मुलगा आहे छोटासा, तो देखील माझ्या आयुष्यामध्ये माझ्या स्वामींमुळेच आहे. आणि जेव्हा केव्हाही मला वेळ भेटेल किंवा फॅमिलीमधील कोण असेल तर त्यांनासुद्धा मी घेऊन दरबारामध्ये येते. असंच आम्ही हॉस्पिटलला गेलो असताना दुपारच्या वेळेमध्ये मी, माझ्या वहिनी, आत्ती आणि माझा समर्थ असे आम्ही हॉस्पिटलमधून डायरेक्ट दरबारामध्ये गेलो होतो. त्यांनासुद्धा खूप छान, कारण की वहिनीच्या मिस्टरांचं ऑपरेशन झालेलं आणि त्यात ऑपरेशन सक्सेस झाल्यामुळे त्यांना देखील स्वामींचं आभार मानायचे होते, म्हणून मी डायरेक्टली हॉस्पिटलमधून दरबारामध्ये आलो होतो. माझी आत्ती, मी आणि माझा समर्थ आणि वहिनी. तर त्यांनी प्रदक्षिणा घातली, मी त्यांचं शूट करत होते, तर त्या प्रदक्षिणा वगैरे घालत होत्या. तर त्यांच्या मागूनसुद्धा समर्थ असा गोल 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 प्रदक्षिणा घालत होता औदुंबरास. तर त्याच्यात थोडी मस्ती वगैरे चालली होती. हे बघा, त्याच्या कल्पना आईच्या पाठीमागून तो प्रदक्षिणा घालत आहे. आणि त्याला स्वामींचंसुद्धा खूप म्हणजे खूप वेळ आहे, की भरपूर त्याने बघितलं. म्हणजे एवढ्या लहान वयात एवढी मोठी भक्ती असणं खूप कठीण असतं. तसंच माझ्या मुलाला देखील स्वामींचं खूप वेड आहे. त्यांना स्वामी आजोबा म्हटलं की त्याला लगेचच कळतं. ते बघू शकता. आणि तिथे गेल्यानंतर स्वामींचा आवडता प्रसाद म्हणजे समर्थाचा आमचा आवडता प्रसाद हा केळ असतो. तिथे जर केळ नसेल तर तिथे असणाऱ्या
कोणीही व्यक्ती वगैरे असेल म्हणजे दरबाराचे असतात त्यांच्याकडून मागून का होईना पण तो केळ घेऊन खातोच. आणि त्याचा नमस्कारसुद्धा एवढा छान असतो बघा स्वामींना. डायरेक्टला तो लोटांगणच घालतो, त्याशिवाय तो पायाच पडत नाही स्वामींच्या. एवढं समर्थला देखील आजोबांचं वेड आहे. आणि तुम्ही देखील पाहू शकता आणि आपले व्हिडिओमधून पाहू शकता. पण आत्ता थोडे दिवस काय झाले, माझे व्हिडिओज कमी मंदिरातील असतील कारण की माझ्या मुलाचं आत्ताच ऑपरेशन झाले, त्यामुळे मी शक्यतो जास्त मंदिरामध्ये गेलेली नाही आहे. तर इथून पुढे येणारे आपल्याला लाईव्ह व्हिडिओ वगैरे सगळे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.